राजन काका, आता तरी तुमचा विश्वास बसलाय नवा माझ्यावर? कमळी, थँक्स. तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. नाहीतर मला तर वाटलं की माझं आयुष्य संपलंय. आता आता जगून काय उपयोग. तू मला वाचवलंस. थँक्स. दादा, वहिनी, स्वतःची मुलगी हे जग सोडून गेल्यावर दुःख म्हणजे काय असतं हे मी समजू शकतो. जे झालं ते फार वाईट झालं. खरं मला अजून बी एक प्रश्न पडलाय. ज्या गाडीत गौरी मावशी होत्या त्याच गाडीत अदितीची बॉडी कशी काय आली? याचा अर्थ कोणीतरी मोठा डाव रचलाय. म्हणून तर माझी बायको हॉस्पिटलमधनं पळाली असेल का? सर, त्या वॉर्डवायला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याने कुणाकडून तर पैसे घेऊन त्या डेड बॉडीची अदलाबदल केली हे पक्का आहे. त्याने अजून तोंड उघडलेलं नाहीये, पण उघडेल. कारण रिमांडमध्ये घेतलं की सगळेच पोपटासारखे बोलायला लागतात. सर, शिवाय आमचा एक अंदाज असा आहे की ज्या व्यक्तीने त्या वॉर्डवायला पैसे दिलेत त्याच व्यक्तीने आदितीची डेड बॉडी तुमच्या बायकोसोबत गाडीत ठेवली असणार. त्यालाही लवकर शोधून काढू आम्ही. आणि CCTV फुटेज चेक करून तुमच्या बायकोचा पण शोध घेऊ आपण. थँक्स इन्स्पेक्टर. त्याला लवकर शोधा. तुम्ही आमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये चला. काही फॉर्मॅलिटीज आपण कंप्लीट करून घेऊयात. मग मी आदितीची बॉडी तुमच्याकडे सोपवतो. या. राजन, आम्ही निघतो. म्हणजे माझी मुलगी अजूनही जिवंत आहे कमळे? ताई, ओ ताई, ठीक आहे. देवीची ओटी आहे. आज तुमच्या नशिबी आहे. मॅडम, थोडंसं तरी खाऊन घ्या. कालपासून तुम्ही काहीच नाही खाल्ले. अशा अंगात ताकद कशी येईल? थोडंसं खाऊन घ्या. आई, 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 तुझी नात जिवंत आहे. तू इतके वर्ष जी वाट पाहत होतीस ना, ते व्यर्थ नाही गेलं. आई, गौरी बरोबर जी मुलगी सापडली होती ती माझी मुलगी नव्हतीच. कमळीने तिच्या आई वडिलांना बोलावून हे सिद्ध केलं. आई, हॉस्पिटलमध्ये डेड बॉडी बदलली होती. आई, हे पोलिसांनी देखील सिद्ध केलंय. आपल्या विरुद्ध कोणीतरी षडयंत्र रचलं होतं. आई, ते कोणी आणि का हे लवकरच पोलीस उघडकीस आणतील. पण आई, महत्वाची गोष्ट म्हणजे तुझी नात जिवंत आहे. आई, आई, बोल ना काहीतरी. आई, अशी पाहत बसू नकोस ना. काहीतरी बोल ना. आई, प्लीज काहीतरी बोल ना. कमळे, कमळे, तू सांग ना आईला काहीतरी. आईला बोलायला सांग ना काहीतरी. आजी, होय, अहो ज्याने कुणी हे केलंय की नाही
त्यासनी तुम्हाला दुःखात बघायचं असणार. खरं तुम्हाला शपथ आहे आमची, त्यांचं हे सपन तुम्ही कधीच पुरं होऊ देऊ नका. हा आजी, आम्हाला आमच्या अन्नपूर्णा आजींना पहिल्यासारखं बघायचंय. हसत खेळत असणाऱ्या आमच्या अन्नपूर्णा आजी. प्लीज बोला ना काहीतरी, प्लीज. तुमची नात नाही गेली आहे, ती मुलगी वेगळीच होती. आई आई बरी हो ना ग लवकर प्लीज. तुझ्या सुनेला माझ्या मुलीला आपल्याला शोधायचं आहे ना. मग तुझ्याशिवाय मी कसं सगळं करू सांग ना मला. बरी हो ना आई. ग्रॅनी आजी, आय कांट बिलीव्ह दिस. आय जस्ट कांट बिलीव्ह. तू असं कसं करू शकते? तुझं डोकं कुठे गेलेलं? हिच्या प्लॅन मध्ये ना लॉजिकच नसतो. ही पण फेल होते, आपल्याला पण फेल करते. मला कळतच नाही तुला काय बोलू. मी माझं आता डोकं फिरलंय. तुला मॅडाची बोलवायला पाहिजे, तिला नाही. मी तिला मॅडाची बोलते, पण तू नको. तुझं मॅड पण नाहीये, तू त्याहून जास्त आहे. तू काय मला बोलते ना मी ओव्हर कॉन्फिडेंट आहे. तू बघ, तू स्वतः ओव्हर कॉन्फिडेंट आहे. तू तर ओव्हर कॉन्फिडन्सची लिमिट क्रॉस केली आहे ग. हो गॉड, कशी ग्रॅनी आजी देऊन ठेवली अशी. अनिका, जरा गप्प बस प्लीज. शांतता. आई, पण अनिका जे काही बोलतेय ना त्यात तथ्य आहे. काय झालं? तुझी टॅगलाईन होती ना, वर्मावर घाव. घ्या वर्मावर घाव. आता आपल्यावरच घाव पडणार आहेत. एकतर तू कुणाचं ऐकत नाहीस, सगळं स्वतःच्या मर्जीने करत असतेस. स्वतः तर तोंडावर पडतेस, आम्हा दोघींनाही घेऊन पडतेस. का? नाही. यावेळेस जर पोलीस इन्व्हेस्टिगेशनला आली ना मग मी हिचंच नाव देणार आहे. मी ग्रॅनी आजीलाच पुढे करणार आहे. मी हात वरती करणार आहे. बिकॉज दिस इज नॉट माय प्लॅन. आणि तू पॅक करून दे, कारण की तू तर 101% जेलमध्ये जाणार आहे. तुझी मॉम आहे ना ती. मी का अडकणार? माझा काय संबंध? हे सगळे प्लॅन्स आईने केलेत ना, आई अडकणार. आई बघेल काय करायचं ते. मला काय बोलताय? गप्पा बसा. मूर्खासारखं बोलतायत. हो माहितीये मला, मीच केलं हे सगळं. अरे तुम्हा लोकांची तेवढी अक्कल तरी आहे का, बुद्धी तरी आहे का? आपण आता त्या वॉर्डबॉयनेस मध्ये माती खाल्ली तर त्याला मी तरी काय करणार आहे. करायला गेले होते, माझा जो काही प्लॅन होता तो एकदम बरोबरच होता. त्याला मी सांगितलं होतं की मला एक डेड बॉडी हवी आहे म्हणून. त्या मूर्ख माणूस, तुमच्यासारखाच मूर्ख. हो, नुसते बोलताय ना. त्या मूर्खाने त्या आदितीचीच बॉडी आणली म्हणून तर हे सगळं असं फसलं ना.